तुमचं नाव सांगा आणि तुमचे काय समस्या आहे. माझं नाव विद्याधर वासुदेव भास्करे, हां राणा टेंभोर्णी, तहसील माढा, जिल्हा सोलापूर, हां मूळ निवासी टेंभोर्णी. हां माझी इथली जमीन गट नंबर 863/1 हां ही माझ्या खरेदीची जमीन आहे. म्हणजे आईने खरेदी केलेली आहे, तडजोड खरेदी झालेली आहे. बरं. तर ते 1965 साली खरेदी झालेली आहे हां आणि त्यानंतर 1966-67 साली पाटबंधारे विभागाने ते काय एक्वायरी केली जागा. हां एक्वायरी केली तर आम्हाला कुठल्या प्रकारची नोटीस दिलेली नाही आहे हां किंवा आमच्यापासून कब्जा पण घेतलेला नाही आहे हां आणि अशीच एक्वायरी केलेली आहे. बरं. तर पुन्हा पेमेंट पण कुठल्या प्रकारचं नाही आहे. हां तरी चालत चालत मी तर एक लगभग 1972 साली मी घर सोडून निघून गेलो होतो हां घरच्या तक्रारीमुळे. हां तर घरच्या तक्रारीमुळे घर सोडून गेलो होतो. त्याच्यानंतर मी 2001मध्ये आलो. हां त्यावेळेला बघितलं तर माझी जाग्याचा हिस्सा मी भावाला मागितला. हां तर भावाने काही नाही म्हणला की आमचं केस चालू आहे असं आहे तसं आहे सांगत होतं. बरं. मी बघितलं तर सगळे बाईक ऑलरेडी हां जागेवर 7 बाऱ्यावर आमचं नाव आहे. सगळी जागा आहे तशी आहे. कब्जा घेतला नाही आहे कोणी, पुन्हा कब्जा पावती नाही आहे. आम्ही सगळे कागद मागितले तर सगळ्यांचे लेखी मिळाले मला की आमच्यापाशी हे कागद उपलब्ध नाही आहेत. बरोबर. त्यांचा निवाडा मी बघितला तर निवाड्यावर साफ लिहिलेलं आहे की ह्यांना पेमेंट करू नये. बरं, कब्जा त्यावेळेला जो व्यक्ती घेत होता ते कोर्टामध्ये त्यांनी लेखी दिलेलं आहे की मी यांच्यापासून कब्जा घेतलेला नाही. असं असताना पण हे म्हणतात की आमचा कब्जा आहे, आम्ही कब्जा घेतला आहे. ऑलरेडीमध्ये त्या कॉलनीमध्ये सध्या म्हणजे 2001पासून मी बघत आलो आहे तर तिथे कॉलनीमध्ये सरकारी कर्मचारी कोणी पण नाही. हां वैयक्तिक व्यक्ती शासकीय म्हणजे जनता राहते आहे आणि त्यांचं भाडं कोणी दुसरंच खातं आहे. हां म्हणजे ते उजनीच्या म्हणजे प्रकल्पासाठी जे घेतलेली जागा ते काही त्याच्यात कामात घेतलेलं नाही आहे आणि त्यांना जागेचं जरूर पण नाही आहे. कारण जे आहे तेच सांभाळू शकत नाहीत, तिथं दुसरं कोणी राहतात. बरं, ते जाऊ द्या. दुसरं काय माहिती आहे का, 2007मध्ये आमच्यासारखी जागा झाली. 2007मध्ये आमच्यासारखी जागा झाल्यानंतर ते थोरल्या भावाने काय तर ते गोडाऊन वगैरे काय पाडायचं का ते पत्रे वगैरे काढून द्यायचा विचार केला. तर त्याच्यामध्ये त्यांनी काही केलं नाही आहे. ते 2007मध्ये त्यामध्ये त्यांनी स्टेटस्कोप आणला. ते शासकीय संपत्तीला नुकसान पोचवतात म्हणून ते स्टेटस्कोप आणला. तर स्टेटस्कोपमध्ये अर्थ झाला की दोन्ही पार्टीने कोणी काही करू नये. बरोबर. मग तो केस चालला. तर तो केस चालू होता आमचा मुंबई हायकोर्टामध्ये. तर त्याचा निकाल लागायचा जो लागला 22ला. पण त्याच्या अगोदर 2021मध्ये पाटबंधारे विभागाने आमचे नाव 7 बाऱ्यावरचे कट करून स्वतःचे लावले. तर ते कसे लावले त्याची कागद संचिका मागितले, त्याच्यामध्ये पण काही नाही. मी जे कागद मागितले ते कुठे कागद भेटत नाही म्हणून सगळे लेखी दिलेलं आहे मला. बरोबर. कुठले कागद भेटत नाहीत असं लेखी दिलेले आहेत. मी सगळीकडे कागदासाठी फिरले, नाही भेटले. बरं, मग आता ते त्यांनी 2021मध्ये नाव कसे लावले. स्टेटस्कोप त्यांना नव्हता का. स्टेटस्कोप असताना त्यांनी शाळेचं बांधकाम कंपाऊंड स्टेटस्कोपमध्ये कसं काय केलं. म्हणजे शाळेच्या आडमध्ये तुम्ही आमची बसलात का. ते झालं. बरं, 90% जागा आमची खाली आहे. तर त्या जागेचा म्हणजे अतिक्रमण खूप झालं 4 दिशानं. तर तिचं कुणाचं लक्ष नाही आहे, कोणी लक्ष देत नाही. मी व्हिडिओ पाठवले काढून, इथं घर बांधलं आहे, हे असं चाललं आहे, असं चाललं आहे, हे बघा. कोणी काही केलं नाही. आणि माझे वहिवाटी जागेत मी राहायला इथं आलो आता. तर मी शेड बांधतो ते मला इथं दमदाट देतात, पोलीस ठाण्यामध्ये घेऊन जातात, उगाच तिथं बसवतात. कोण घेऊन जात तुम्हाला. इरिगेशन डिपार्टमेंटचे ऑफिसर बरं. तिथं घेऊन जा, उगाचच बसवायचं. दमदाटी देतात की हे काढू नका, नाही तर आम्ही पाडून टाकन, असं करून तसं करून. माझी वहिवाटीच जागा असताना तुम्ही कसं काय करू शकता. मला पेमेंट केलेलं नाही आजपर्यंत. तुमची जागा झाली कशी काय, हे निघून जा तिकडे. मग ते तुमची जागा झाली कशी, आम्हाला पेमेंट केलं नाही आहे. बरोबर आहे. जर आम्हाला पेमेंट केलं नाही आहे तुम्ही, तर मग तुमची जागा झाली कशी काय, ह्याची काय देत आहे.
बरं आमच्यापासून कब्जा घेतला ह्याची पावती दाखवा की. आमच्यापासून कोणी कब्जा घेतलाच नाही आहे तुम्ही. बरं आमच्या वहिवाटीच जागेत आता मी राहतो आहे इथे, तुम्ही चारे वाजून तुमच्या ओळखीच्या माणसाला टपऱ्या वपऱ्या लावता, आडे रस्ते बंद करून लावलेत हां. आणि मी बांधलेलं शेड आहे त्याला म्हणतो तोडून पाडून टाकून असं दमदाटी चालली. तर ह्याचं काय करायचं? म्हणजे मला पेमेंट देत नाहीत तोपर्यंत मी काय करणार? माझा हायकोर्टामध्ये तुम्ही शासनाकडे हे जागा ताब्यात घेतली, जे कागद मागितली हां ते कागद उपलब्ध नाहीत असं शासनाचं लेखी आहे का? आहे शासनानं कसं आहे. लेखी दिलंय? हां. कशा पद्धतीने आम्ही ताब्यात घेतलं याचं आमच्याकडे कागद उपलब्ध नाही. नाहीत, हे त्यांनी लेखी दिलेलं आहे. लेखी दिले. हां लेखी दिली. शासनाला त्यांच्या प्रकल्पासाठी जेवढी जागा वापरायला पाहिजे होती हां तेवढ्या जागेला शासनानं कंपाऊंड मारून घेतलं. हां ही जी खाली जागा आहे ज्या जागेत शासनाचा कुठलाही प्रकल्प नाही हां त्या जागेला शासनानं कंपाऊंड वगैरे मारून घेतलंय का? नाही घेतलं. म्हणजे ही जागा शासनाच्या ताब्यात नाही आतापर्यंत. हां नाही. तुम्ही वहिवाटताय. हां असं असताना तुम्हाला ह्या जागेत पण वहिवाट करायला शासनानं मज्जाव केलाय का? आणि मज्जाव केला असेल तर तो लेखी स्वरूपात काय केलाय का? नाही केला लेखी स्वरूपात. म्हणजे असंच दमदाटी करूनच तुम्हाला असंच चाललंय. म्हणजे ही जी तुमची जागा आहे साधारण खाली जागा जी आहे रिकामी जागा हां. जे शासनानं ताब्यात घेतली नाही तुम्हाला कुठला त्याचे पैसे दिले नाहीत अशी जागा किती आहे? अशी जागा कमीत कमी 4 एकरच्या जास्त आहे. बरं. 4-4.5 एकर आहे. त्या 4 एकरावर तुमच्या उतार्यावर तुमची नावं आहेत अजून? नाही सध्या सगळी नावं कट केली 2021मध्येच त्यांनी. बरं. 2021 मध्ये नावं कट करताना जी संचिका वापरली की ज्या कागदाच्या आधारे तुम्ही नावं त्यांची लावली शासनाची लावली आणि तुमची कमी केली हां त्याची संचिका तुम्हाला शासन उपलब्ध करून देते? नाही देत. त्यांना मी कागद मागितले ते पुरावे देत नाही आहे नाही म्हणून लेखी दिले ना त्यांनी मला. बरं. म्हणजे शासनानं तुम्हाला या जागेचं जे मावेज आहे जी रक्कम आहे मोबदला हां तो काय दिलेला त्याचे काय पुरावे आहे? नाही त्यांनी काय दिलेले नाही पुरावे. ऑलरेडी त्यांच्यापाशी त्यांचा निवाडा आहे. निवाड्यावर लिहिलं की यांना पेमेंट करू नये, बरं. करू नका म्हणून सांगितलेलं आहे. त्याआधी पेमेंट करू नये असं सांगितलंय. हां. त्याआधी तुमची जागा शासनानं ताब्यात घेतलेली घेतलेलं नाही आहे. म्हणजे ही जागा तुमच्या मालकीची आहे. असं असताना सुद्धा ही जागा इरिगेशन प्रकल्पाला लागणारी नसताना सुद्धा खाली जागा असताना सुद्धा हां याच्यात इरिगेशनचे कर्मचारी अधिकारी येऊन तुम्हाला अडवतात. आडवतात मराई हे करतात. बेकायदेशीर आहे. बेकायदेशीर आहे. आणि त्यांचे ओळखीचे माणसं तिथे फुकटमध्ये राहणारे हे करणारे त्यांना येऊन दमदाटी करवतात, ते रोड अडवतात. म्हणजे शासनानं तुमची जागा ताब्यात घेऊन खाजगी लोकांना भाड्यानं दिली. भाड्याने दिली. याचे काही अधिकारी भाडं खात आहेत. भाडं खातात. इथला जो इरिगेशन विभागाचा जिल्हा कार्यकारी अभियंता असेल हां त्याला या भाड्याचे हप्ते जातात असं तुम्हाला म्हणायचं? हां असंच आहे. म्हणजे त्यांनी तुमची जागा ताब्यात घेऊन शासनाला लागणार नसताना सुद्धा त्याच्यात खाजगी लोक भाड्यानं ठेवली आणि त्याचे पैसे ते शासनाला जमा करतायत का अधिकारी खातात? नाही अधिकारी खातात. ज्यावेळेस तुमची जागा किती साली अधिग्रहण केली होती? त्यांनी असं अधिग्रहण करायचं म्हणजे लगभग 68मध्ये केलेली. 68 मध्ये जागा असताना मग तुमच्या जागेमध्ये हे अनधिकृतपणे त्यांनी बिल्डिंग जे असतील शासन डिपार्टमेंट हे कसं काय उभं केलं होतं त्यावेळेस? त्यावेळेला म्हणजे त्यांनी उभं केलं होतं तर ते एकवार केली म्हणून तर त्यावेळेला आम्ही केस लावला होता ना. आमचा केस म्हणजे 65-66 सालापासूनच चालू आहे त्यांच्या विरोधात. तर तो केसच्या निकालापर्यंत आम्ही म्हणजे शासनाचं मान ठेवतो ना. मग शासनानं जो निर्णय देईल त्याची वाट बघत होतो आम्ही. म्हणून आम्ही केस विरोधात केलं होतं. तर ते केस लावला म्हणजे 2007मध्ये त्याचा निकाल आला होता आमच्या पक्षामध्ये झाला होता ना. मी सांगितलं तुम्हाला 2007मध्ये आमच्यासारखी जागा झाली होती. आता तुम्ही जे संत महात्मे झालेले आहे ते कुठल्या संघटनेवर तुम्ही आणि कुठल्या पंथामध्ये काम करताय सध्या? आता मी राम दिगंबरी आखाडा. राम दिगंबरी आखाडा. राम दिगंबरी आखाडा महात्यागी. हां महात्यागी. तर ठीक आहे. या व्यतिरिक्त अजून काय आपण सांगू शकाल? काय जागा जी आहे तुमचा तो शासनाला काय तुमच्या माध्यमातून काय विनंती असणार आहे? माझ्या माध्यमातून ही विनंती आहे की जे त्यावेळेचे जे इंजिनियर होते त्या इंजिनियरांनी सुद्धा सांगितलं होतं की आम्हाला जागा पर्याप्त झाली आहे. आता ही जे राहिलेली जागा यांना माघार द्यायला काय हरकत नाही आहे म्हणून कलेक्टरला पत्र पण दिलं होतं त्यांनी. पण त्यांनी कलेक्टरने पुन्हा काही केलेलं नाही आहे त्यावेळेला. नाही माझ्यापासून नसेल पण तिकडे भावाकडे असलं तर असेल. माझ्यापासून नसेल. ठीक आहे. तर तुझी मागणी काय असणार आहे? माझ्या दिवसा काळामध्ये तुमचे काय पुढे रणनीती काय असणार आहे? माझी याच्यामध्ये हेच रणनीती आहे की शासन जर गुंडागर्दी करत असेल तर मग आम्ही काय करणार? आणि शासनाचा मान ठेवतो म्हणून आमची हे दुर्दशा आहे का? हा प्रश्न मेन.
आणि आम्ही कुठपर्यंत न्याय मागत बसायचा. मी खूप उपोषण केले, दिल्लीपर्यंत जाऊन आलो, कुठल्या पत्राची उत्तरंसुद्धा नाहीत. दिल्लीला गेलो, जंतर मंतरमध्ये उपोषण केलेलं आहे, सोलापूरमध्ये केलेलं आहे, कुर्डाडीमध्ये केलं आहे, माढ्यामध्ये केलेलं आहे आणि चिकारवेळेला केलेलं आहे. कुठल्या पत्राची उत्तरं नाहीत. कलेक्टरने पत्र दिलं होतं की यांना पेमेंट तात्कालिक करावं म्हणून, पण त्याचं पण काय नाही, टल्ली. 3 वर्षापूर्वी मी कोर्टाच्या मान ठेवून मला पेमेंट मिळावं, मुआवजा मिळावं म्हणून यांना अर्ज दिला होता, तर त्याचं काहीच नाही झालं. तर कोर्टाची अवहेलना कोणी केली? यांनी केलेली आहे. पेमेंट केलं नाही, मला कुठलं उत्तर दिलं नाही आहे. व आमची जगांनी काही नाही होतं आणि डरावून धमकावून आम्हाला चाललं आहे. आणि दुसरी ती कशी काय राहतात हे मला समजून येत नाही. आम्ही मालक असून आम्ही रोडवर बेघर, बिना जमीन, कुठे पूर्ण हिंदुस्थानमध्ये माझी एक रत्तीभर 1 इंचभर जागा नाही आहे. माझी फॅमिलीने काय करायचं? म्हणजे शासनानं बांधलेल्या बांधकामामध्ये हा. क्वार्टर्स आहेत, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी बांधलेल्या क्वार्टर्स आहेत. हां, या तिथं क्वार्टर्स मध्ये सध्या शासकीय कर्मचारी राहत नाहीत. नाही कोणी राहत नाही आहे. तिथं दुसरे राहतात. टेंभुर्णी इरिगेशन कॉलनीमध्ये शासकीय कर्मचारी राहत नाहीत असं आपल्याला म्हणायचं. आणि हा. त्या जी जागा आहेत शासकीय कर्मचाऱ्यांच्या, हां त्या शासकीय कर्मचाऱ्यांनी काही खाजगी लोकांना भाड्याने दिलेत हां आणि हे कर्मचारी त्याचे पैसे खातात असं आपल्याला म्हणायचं. हां जी, त्या कर्मचाऱ्यावर शासन कुठलीही कारवाई करत नाही. नाही करत, त्यांच्यावर कुठला FIR दाखल होत नाही. नाही, काही नाही. प्रामुख्याने तुमची काय मागणी असणार आहे? माझी मागणी हेच आहे की जर शासनाला जरूर असेल जागा तर मी अजून पण द्यायला तयार आहे, पण माझी वैयक्तिक, आम्ही 5 भाऊ आहे, 5/1 हिस्सा माझा येतो याच्यामध्ये, तर माझी वैयक्तिक जागा मी द्यायला तयार आहे. परंतु मला आज राहायला कमीत कमी 5 गुंठे जागा मिळायला पाहिजे, कॉर्नरला रोड साईड, म्हणजे रोड टच, बरोबर. 5 गुंठे जागा राहायला मिळायला पाहिजे आणि आजच्या प्रमाणे पेमेंट मिळायला पाहिजे एवढेच प्रामुख्याने. आणि आजपर्यंतची नुकसान भरपाई. आजच्या रेट प्रमाणे सर्व भास्कर बंधूंना जे त्यांच्या हिस्साचं पेमेंट त्यांना मिळालं पाहिजे. आता ते त्यांचा प्रश्न ते जाणतील. मी कारण माझी वैयक्तिक मी जेव्हा माझ्या जागेचं मी सांगणार, कारण त्यांचं काय म्हणणं आहे ते माझं आमचं अजून घरातलं एक बनणंच नाही कधी, त्याच्यामुळे ते सगळे भानगड आहे. मी काय करू शकणार.